दिल्लीतील राजकारणात फडणवीसांचा दबदबा वाढणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची शक्यता आहे। फडणवीसांच्या दिल्लीच्या वाऱ्याही वाढल्या आहेत। सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आलाय। दरम्यान फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला आता संघाच्या पाठिंब्याची चर्चा आहे। फडणवीसांची संसदीय समितीत एंट्री होणारच अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाहीये, तर राष्ट्रीय राजकारणात फडणवीसांची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे। याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीत होते, तर 17 ऑगस्ट 2022 ला गडकरी संसदीय समितीतून बाहेर पडले। सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत। भाजपच्या संसदीय समितीत सध्या 12 सदस्य असल्याची माहिती। तर समितीत मुख्यमंत्र्यांना सामील करायचं की नाही याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। पक्षाने कोणाला कशात कुठल्या त्यांच्या योजनेत देतात तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांच्यात खूप बदल असतात। नितीन नबीलजी झाले, आम्ही कोणीच नितीन नबीजींना ओळखत नव्हतो। आम्हाला आधी वाटायचं की कॅबिनेट मधल्या कुठले 2-4 मंत्री ज्यांची नावं यायची तुमच्या चॅनलवर, त्यांना तर आम्ही इन ऍडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन पण देऊन ठेवलं होतं की आमच्या मनापासून शुभेच्छा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होताय। आणि नंतर नितीनजींना संधी मिळाली। त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे। बीजेपी के घर में न क्यों झाकू, त्यांनी कोणाला काय करायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।